मुलगीच झाली. ही कार्ती माझ्या घरात जन्माला का आली? मुलगा झाला असता तर साऱ्या गावभर पेढे वाटले असते. आपल्याला वंशाचा दिवा होता आधीच माहिती असतं तर जन्माला येऊ दिलं नसतं. लक्ष्मी, तू मुलीलाच का जन्माला घातले? असं करू नका हो सासूबाई. आई, मुलगी झाली. अगं होऊ दे की मुलगी, सोन्यासारखी मुलगी. तिला शिकून सवरून मोठं कर, तिला सांभाळ कर, तिला त्रास देऊ नकोस. आई, काय ग बेटा, काय झालं? माझी मुलगी आता मोठी झाली. मग काय करू आई? अगं अशी वैतागूच नको ग, मी सांगते तसं कर. इस बाई इस दोडका कीस, घरात बस बाई घरात बस. कपडे धु, भांडी घास बाई भांडी घास. शिवण कर, जेवण कर, सडा टाक, रांगोळी टाक, तुळशीला पाणी घाल, वडाला फेऱ्या घाल. इकडे तिकडे बघू नको, घेतला वसा टाकू नको, उठू नको, मातू नको, घरात बस बाई घरात बस. मुलींना नेहमी घरात बसून ठेवता आणि त्यांना नेहमी सुगरण बनण्याचे धडे देत राहता. मुलीला वळण लावायला नको का? मुलीला वळण लावायलाच पाहिजे. बाकीची इतर कामे मोठ्यांच्या आदराने, मोठ्यांच्या सन्मानाने करायला हवी. दोघांनाही वळण लावायला हवे, मुलालाही मुलीलाही. लग्नानंतर नवऱ्याचा सन्मान तोच बायकोचा सन्मान. डॉक्टरची बायको डॉक्टरी, मास्तरची बायको मास्तरी, पोलीसची बायको पोलिसी. समजा एखादी मुलगी सतत शिकून डॉक्टर झाली तर तिच्या नवऱ्याला काय म्हणावं हवं? डॉक्टर. पुरुष कशालाही नामुष्की स्वीकारतील. परंपरा, संस्कृती. पुरुषांनी किती मोठे हे कार्य केलंय माहिती आहे का तुम्हाला? जर पुरुषांनी आधी स्त्रियांचे संरक्षण केले असते तर स्त्री भ्रूणहत्या झाली नसती. लहानपणी पित्याने, मोठ्यापणी नवऱ्याने, म्हातारपणी मुलांनी स्त्रियांची संरक्षण करायला नको काय? आई, काय ग बेटा, काय झालं? माझा जन्म झाला तेव्हा तुला फार वाईट वाटले ना. मी जेव्हा लग्न करून सासरी गेली ना तेव्हा मी सासरी ब्रॉ सुद्धा काढला नाही. पण दुसरी मुलगी झाली तेव्हा फार जीवावर उठली. आता मी माझ्या या 2 चिमुकल्या मुलींना घरी घर सोडून घेऊन आली आहे. आता मी माझ्या 2 चिमुकल्या मुलींना शिकून सवरून मोठं करेन आणि सन्मानाने जगायला शिकवीन. हो ग, मी पण माझ्या नातीला शिकवून सवरून सन्मानाने जगायला शिकवेन. बेटी बचाव, बेटी पढाव, बेटी बचाव, बेटी पढाव. मुलगा मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको, मुलगा मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको. आनंद घडे जेव्हा मुलगी अंगणात वाढे, आनंद घडे जेव्हा मुलगी अंगणात वाढे. मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण, मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.